खरं म्हणजे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी विरोधी आघाडीनं किमान 6 महिने आधी करायला हवी. परवा ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत एक बैठक घेतली. त्याला जवळजवळ बहुतेक सगळ्याच पक्षांचे म्हणजे विरोधी आघाडीतले लोक उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या नावावरती आग्रह होता, पण माननीय पवारसाहेब ही निवडणूक लढायला तयार नाही. त्याच्यामुळे आता एकदा पवारसाहेबांनी नाही म्हटल्यावरती त्या संपूर्ण विरोधी पक्षाच्या आघाडीतली जी ऊर्जा असते तीच निघून गेली. आता इतर नावं येत आहेत, पण ती सर्वसहमतीच्या नावाखाली कोणी चालत नाही. देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. गेल्या काही काळापासून राष्ट्रपती हे सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतले नेमले जातात आणि काय एक प्रणव बाबू सोडले किंवा डॉक्टर अब्दुल कलाम सोडले तर स्वतंत्रपणे काम करणारे राष्ट्रपती फार कमी गेल्या काही काळात मिळालेले आहेत. आता नवीन राष्ट्रपती सत्ताधारी पक्ष घेऊन येतील की त्यांच्या विचारांचे त्यांच्या होला हो म्हणणारे असू शकतात. म्हणजे रामनाथ कोविंदांसारखंच नाव पुन्हा एकदा येईल, कारण तुम्ही म्हणता उशीर झाला विरोधकांना ही तयारी. नाही, आता सत्ताधारी पक्षाकडून सुद्धा या देशातल्या सगळ्याच विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळेच प्रमुख नेते आहे, अगदी ममता बॅनर्जीपासून माननीय उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सगळ्यांशी संवाद साधला जातो. ही एक निवडणुकीची राष्ट्रपती पदाची एक प्रक्रिया असते, एक प्रोसेस असते की सगळ्यांशी संवाद साधणं गरजेचं असतं. शक्यतो राष्ट्रपतीपद ही निवडणूक ही देशाला मान्य होईल, सगळ्या जनतेला अशा प्रकारची व्यक्ती तिथे बसावी ही सगळ्यांचं म्हणणं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, राधाकृष्ण असतील, झाकीर हुसेन असतील, असे अनेक राष्ट्रपती या देशाला मिळालेले आहेत, तुलेजंग. त्याच्यामुळे आता अशा व्यक्तिमत्वांना फार शोध घ्यावा लागतो. असे देशात कोणी उरले आहेत का? त्याच्यामुळे सत्ताधारी पक्षातलाच एखादा नेता तिथे पाठवला जातो आणि तो पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून तिथे बसतो अनेकदा. पण तरी सगळ्यांना मान्य होईल असं एखादं नाव आलं तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते. शरद पवारांचं नाव चर्चेमध्ये आहे. उशीर झालाय पण वेळ निघून गेलेली हो, नाही. बरोबर आहे. मग वेळ निघून जाण्याच्या आधी शिवसेना पुढाकार घेईल का? नाही, शिवसेना यात पुढाकार घेणार नाही. कुठलं नाव शिवसेना पण उद्धव ठाकरे साहेबांशी ममता बॅनर्जी चर्चा करतायत, इतर सुद्धा नेते चर्चा करतायत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोकही चर्चा करतात उद्धव ठाकरे यांच्याशी. त्याच्यामुळे तर काय निष्पन्न होते पाहू. नाही, पण शरद पवारांचंही नाव आहे, ते फार वरिष्ठ. नाही, माननीय पवार साहेबांनी स्पष्टपणे ही निवडणूक लढण्यास नकार दिला. जर ते हो म्हणाले असते तर ही निवडणूक रंगतदार झाली असती आणि कदाचित पारडं हे माननीय पवार साहेबांच्या बाजूने झुकलंही असतं. आजही भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आघाडीला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला पूर्ण जे मतदान किंवा बहुमत लागते ते नाही आहे. अनेक राज्यांमध्ये हे भाजपा विरोधी राज्य आहेत, मोठी राज्य. पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, त्यानंतर तामिळनाडू असेल, अशी अनेक राज्य आहेत. बिहारमध्ये सुद्धा 50-50चा मामला आहे. केरळ त्यांच्या विरोधामध्ये आहे. अनेक राज्य आहेत. आणि जर शरद पवार उभे राहिले असते, त्यांनी जर हो म्हणाले असते ते, तर मोठ्या प्रमाणावरती अनेक राज्यातून माननीय पवारसाहेबांना नक्कीच मतदान झालं असतं. भारतीय जनता पक्षाची संपूर्ण मदार ही खासदारांच्या मतांवर आहे. खासदारांच्या मतांचं मूल्य हे सर्वाधिक असतं. 700च्याही वर हे मूल्य आहे आणि ते मूल्य त्यांच्या पारड्यात असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला चांगलं मतदान होऊ शकतं. तरीही जर देशभरातलं गणित केलं तर या क्षणी सामना बरोबरीचा आहे. भारतीय जनता पक्ष 101 मतांनी फार तर पुढे असेल. विधान परिषदेची निवडणूक आहे, काही अपक्षांना शरद पवार ने मना कर दिया है प्रेसिडेंट इलेक्शन लड़ने के लिए. ये पवार साहब इतने बड़े नेता है, इस देश के जो विरोधी दलों की जो राजनीति है उसके भीष्म पितामह है. अगर पवार साहब ये चुनाव लड़ने के लिए हाँ गए थे तो इस चुनाव को एक बहुत बड़ा आयाम मिल जाता, प्रतिष्ठा मिल जाती. लेकिन पवार साहब ने कुछ कारणों से कहा है कि मैं नहीं लड़ सकता हूँ. अगर कोई दूसरा उनके बराबरी का, उनके कद का उम्मीदवार आज हमारे सामने अगर कोई दिखता है तो
उनको खड़ा करना पड़ेगा, लेकिन सर्वसम्मति के नाम पर कोई भी नहीं चलेगा। सर सरकार ने सर- नई स्कीम भी निकाली है, अग्निपथ स्कीम, उसके विरोध और में अब- दूसरी बात यह है कि सरकार की तरफ से भी इस देश के सभी प्रमुख नेता, चाहे विरोधी दल हो चाहे सबसे एक डायलॉग शुरू किया है राष्ट्रपति पद के इलेक्शन के लिए। उसमें उद्धव ठाकरे साहब भी है, अर्थात ममता बनर्जी भी उद्धव जी से संपर्क में है। उससे अगर कोई अच्छा नेता सामने आता है जो देश को मान्य हो तो उस पर चर्चा हो सर, जाएगी। शिवसेना सर, समर्थित सरकारने अपक्ष निकाली है, आमदारांना इस पर काँग्रेस शिवसेना का राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा फोन गेल्याची माहिती आहे. फोडाफोडीचं राजकारण बघूया ते आपण आमचे- अपक्ष आमचे बघा ते आपापला पक्ष आपापल्या आमदारांची काळजी घेईल आणि ती घ्यावीच लागेल. बघूया आता